नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारताचा भूगोल नदी प्रणाली या आपल्या क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण भारताच्या नदी प्रणालीचा अगदी सोप्या भाषेत नकाशांसह सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर मग थेट सुरुवात करूया। भारताचा भूगोल नदी प्रणाली। नमस्कार मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला भारताचा सुंदर नकाशा दिसत आहे, ज्यावर हिमालयातील आणि पठारावरील जलवाहिन्या दाखवल्या आहेत। आपण जेव्हा भारताचा भूगोलाचा अभ्यास करतो तेव्हा नद्यांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। आजच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या सर्व प्रमुख नद्या, त्यांचे उगम आणि त्यांची वैशिष्ट्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। नद्यांचे वर्गीकरण व जलविभाजक रेषा। आता नीट लक्ष द्या। भारताच्या नदी प्रणालीचे आपण समुद्राला मिळण्याच्या दिशेनुसार दोन मुख्य भाग करतो। एक, बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या। भारतातील एकूण नदी प्रणाली क्षेत्रापैकी तब्बल 77% भाग या नद्यांनी व्यापला आहे। यात गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा यांसारख्या मोठ्या नद्या येतात। 2, अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या। भारतातील एकूण नदी प्रणालीच्या फक्त 23% नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात। उदाहरण नर्मदा, तापी, सिंधू। आणि मध्यभागी असणारी ही तांबडी तुटक रेषा पहा, तिला प्रमुख जलविभाजक रेषा म्हणतात। तिची एकूण लांबी 2736 किलोमीटर आहे आणि ती थेट पश्चिम घाटापासून हिमालयापर्यंत पसरलेली आहे। हीच रेषा नद्यांचे पाणी दोन वेगळ्या दिशांना विभागायचे काम करते। हिमालयीन नद्या व पठारावरील नद्या। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने हा फरक खूप महत्त्वाचा आहे। हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या, यांचा उगम हिमालयातील हिमनद्यांमध्ये होतो, त्यामुळे यांना वर्षभर पाणी असते। पावसाळ्यात पावसाचे आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे पर्वतीय भागात त्यांचा वेग खूप जास्त असतो, ज्यामुळे त्या प्रचंड प्रमाणात गाळ वाहून आणतात आणि मैदानी प्रदेशात तो गाळ साठवतात। भारतीय पठारावरील नद्या, यांचा उगम प्रामुख्याने भारतीय पठार किंवा सह्याद्रीसारख्या डोंगर रांगांमध्ये होतो। या नद्या प्रामुख्याने पावसाळ्यावरच अवलंबून असतात। जुन्या भूभागावरून वाहत असल्याने यांचा प्रवाह मंदावलेला असतो आणि या नद्यांमध्ये तुलनेने कमी गाळ असतो। गंगा नदी, त्रिपथगामिनी, भारतातील सर्वात लांब नदी। आता पाहूया आपली राष्ट्रीय नदी गंगा नदी। लांबी। गंगा ही भारतातील सर्वात लांब नदी असून तिची एकूण लांबी 2525 किलोमीटर आहे। त्यापैकी उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्येच ती सर्वाधिक 1200 किलोमीटर वाहते। उपनद्या। डाव्या उत्तरेकडील उपनद्या रामगंगा, गोमती, घागरा, गंडक, कोसी। उजव्या दक्षिणेकडील उपनद्या यमुना, सोन, दामोदर। वितरिका व मुख। गंगेची प्रमुख वितरिका हुगळी आहे आणि मुखाशी तयार झालेला सुंदरबन हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे, हे नेहमी लक्षात ठेवा। पंचप्रयाग, नद्या व संगमस्थळे। मित्रांनो, उत्तराखंडमध्ये गंगा नदी तयार होण्यापूर्वी 5 महत्त्वाचे संगम होतात, ज्यांना आपण पंचप्रयाग म्हणतो। चला तर मग हे क्रमाने पाहूया। 1, मुख्य प्रवाह अलकनंदा नदीचा आहे। 2, अलकनंदा अधिक धौली गंगा बरोबर विष्णुप्रयाग। 3, अलकनंदा अधिक नंदाकिनी बरोबर नंदप्रयाग। 4, अलकनंदा अधिक पिंडार गंगा बरोबर कर्णप्रयाग। 5, अलकनंदा अधिक मंदाकिनी बरोबर रुद्रप्रयाग। आणि शेवटी अलकनंदा अधिक भागीरथी बरोबर देवप्रयाग। देवप्रयागच्या पुढेच या संयुक्त प्रवाहाला गंगा नदी म्हणून ओळखले जाते। ब्रह्मपुत्रा नदी। आता ईशान्य भारताची जीवनवाहिनी असणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीबद्दल जाणून घेऊया। उगम। मानसरोवराजवळ असलेल्या चेमा-यिंगडुम हिमनदीत याचा उगम होतो। वेगवेगळी नावे। तिबेटमध्ये हिला चांगपो म्हणतात। अरुणाचल प्रदेशात ती दिहांग नावाने प्रवेश करते। पुढे बांगलादेशात हिला जमुना म्हणतात आणि गंगेला मिळाल्यावर हा संयुक्त प्रवाह पद्मा नावाने ओळखला जातो। विशेष बाब, ब्रह्मपुत्रा नदीपात्रात आसाममध्ये माजुली हे बेट आहे, जे जगातील सर्वात मोठे नदीपात्रातील बेट आहे। उपनद्या। सुबनसिरी, मानस, तिस्ता आणि लोहित। सिंधू नदी आणि पाणी वाटप करार 1960। आता वळूया उत्तरेकडील सिंधू नदी प्रणालीकडे। उगम व लांबी। मानसरोवराजवळ बोखर च्यू येथे उगम। एकूण लांबी 2880 किलोमीटर आहे। 1960चा सिंधू पाणी वाटप करार या ऐतिहासिक करारानुसार पाकिस्तानला 80% पाणी सिंधू, चिनाब आणि झेलम नद्यांचे, भारताला 20% पाणी रावी, बियास आणि सतलज नद्यांचे। आणि लक्षात ठेवा, याच सतलज नदीवर प्रसिद्ध भाकरा नांगल धरण बांधले आहे। दक्षिण भारतातील प्रमुख नद्या गोदावरी आणि कृष्णा।
आता आपण आपल्या द्वीपकल्पीय पठारावरील 2 सर्वात मोठ्या नद्या पाहणार आहोत. 1. गोदावरी नदी. उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर, सह्याद्री. लांबी 1465 किलोमीटर. ही भारतीय पठारावरील सर्वात लांब नदी आहे, म्हणून हिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. उपनद्या मांजरा, प्राणहिता, इंद्रावती, प्रवरा. 2. कृष्णा नदी. उगम महाबळेश्वर, सातारा. लांबी 1400 किलोमीटर. उपनद्या भीमा, तुंगभद्रा, कोयना, पंचगंगा. महानदी आणि कावेरी नदी. पुढे पहा दक्षिण आणि पूर्व भारतातील आणखी 2 महत्वाच्या नद्या. 1. महानदी. उगम छत्तीसगडमधील बस्तर डोंगर रांगा. लांबी 858 किलोमीटर. तेल, मांड या तिच्या उपनद्या आहेत. 2. कावेरी नदी. उगम कर्नाटकमधील ब्रह्मगिरी डोंगर. लांबी 805 किलोमीटर. विशेष वैशिष्ट्य, या नदीवर 1902 मध्ये स्थापित झालेले शिवसमुद्रम हे देशातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. खचदरीतून वाहणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्या नर्मदा आणि तापी. विद्यार्थी मित्रांनो, या 2 नद्या अरबी समुद्राला मिळतात आणि पर्वतांच्या मधल्या खचदरीतून म्हणजे रिफ्ट व्हॅलीमधून वाहतात. 1. नर्मदा नदी 1312 किलोमीटर. अमरकंटक येथे उगम पावते. ही भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. ही उत्तर भारतातील विंध्य पर्वत आणि दक्षिण भारतातील सातपुडा पर्वत या दोघांच्या मधून वाहते. जबलपूर जवळ प्रसिद्ध धुआधार धबधबा याच नदीवर आहे. 2. तापी नदी 724 किलोमीटर. मुलताई येथे उगम पावते. ही सातपुडा आणि सातमाळा अजेंठा रांगांच्या मधून वाहते. पूर्णा ही तापीची प्रमुख उपनदी आहे. गंगेच्या मध्य भारतातील उपनद्या. पठारावरून उत्तरेकडे वाहून गंगा यमुनेला मिळणाऱ्या नद्या पाहूया. चंबळ नदी मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवरून वाहते आणि प्रवासात बिहड म्हणजे खड्डेमय जमिनीची निर्मिती करते. सोन नदी 784 किलोमीटर. अमरकंटक येथे उगम पावून थेट पाटण्याजवळ गंगेला मिळते. बेटवा नदी 590 किलोमीटर. विंध्याचलमध्ये उगम पावून हमीरपूरजवळ यमुनेला मिळते. केन नदी 357 किलोमीटर. पन्ना राष्ट्रीय उद्यानातून प्रवास करत पुढे यमुनेला जाऊन मिळते. सतत पात्र बदलणाऱ्या दुःख अश्रू नद्या. काही नद्या त्यांच्या विनाशकारी पुरांमुळे आणि पात्र बदलण्याच्या स्वभावामुळे प्रसिद्ध आहेत. कोसी नदी बिहारचे दुःख अश्रू. या नदीने गेल्या 200 वर्षात पश्चिमेकडे तब्बल 112 किलोमीटर स्थलांतर केले आहे. प्रचंड गाळ आणि पुरामुळे बिहारला याचा मोठा फटका बसतो. घागरा नदी नेपाळमध्ये हिला कर्नाली म्हणतात. ही सुद्धा वारंवार आपले पात्र बदलते. दामोदर नदी हिला पूर्वी बंगालचे दुःख अश्रू म्हणत, पण आता त्यावर प्रकल्प आणि धरणे बांधल्यामुळे ही नदी बंगालसाठी वरदान ठरली आहे. भारतातील प्रमुख नदी खोरी क्षेत्रफळानुसार. चला आता परीक्षेसाठी विचारला जाणारा एक अत्यंत महत्वाचा तक्ता पाहूया. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताची सर्वात मोठी नदी खोरी. 1. गंगा खोरे 8,61,404 चौरस किलोमीटर म्हणजे भारताच्या एकूण क्षेत्रापैकी 26.2%. 2. सिंधू खोरे भारतातील भाग 3,21,284 चौरस किलोमीटर म्हणजे 9.8%. 3. गोदावरी खोरे 3,12,812 चौरस किलोमीटर म्हणजे 9.5%. 4. कृष्णा खोरे 2,58,948 चौरस किलोमीटर म्हणजे 7.9%. 5. ब्रह्मपुत्रा खोरे 2,58,008 चौरस किलोमीटर म्हणजे 7.8%. यासह उर्वरित खोरी मिळून भारत एकूण 32,87,697 चौरस किलोमीटरचे अवाढव्य क्षेत्र व्यापतो. भारतातील प्रमुख बहुउद्देशीय नदी प्रकल्प आणि धरणे. आपल्या नद्यांवर बांधलेले काही अतिशय महत्वाचे जलप्रकल्प पहा. 1. भाकरा नांगल प्रकल्प सतलज नदीवर आहे. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान हे याचे प्रमुख लाभार्थी राज्य आहेत. 2. तिहिरी धरण उत्तराखंडमधील भागीरथी नदीवर असून हे भारतातील सर्वात उंच धरण आहे. 3. सरदार सरोवर प्रकल्प नर्मदा नदीवर बांधलेला भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. 4. दामोदर खोरे प्रकल्प तिलैया, कोनार, मेथन आणि पानशेट या नद्यांवर हा विस्तृत प्रकल्प पसरलेला आहे. भारताची जीवनवाहिनी. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे 32,87,697 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ व्यापणारे हे भारतातील एक अवाढव्य, गुंतागुंतीचे आणि परिपूर्ण जलजाळे आहे. या नद्या केवळ पाण्याचा स्रोत नसून भारताची खरी जीवनवाहिनी आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा क्लास? जर तुम्हाला ही माहिती सोप्या भाषेत समजली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या अभ्यासू मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला कोणत्या नदीबद्दल किंवा घटकाबद्दल काही शंका असेल तर खाली कॉमेंट करून नक्की विचारा.